नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल सर्जिकल फर्स्टमधलं डिफरन्स बिटवीन बघणार आहोत। गॅस्ट्रिक अल्सर आणि डिओडिनल अल्सरमधला फरक। तर गॅस्ट्रिक अल्सरमध्ये बघा, जठराचा अल्सर हा जठराच्या लेझर कर्वेचरवर असतो। गॅस्ट्रिक अल्सर म्हणजे काय, तर जठराचा अल्सर हा जठराच्या लेझर कर्वेचरवर असतो। डिओडिनल अल्सर हा डिओडिनमच्या सुरुवातीच्या भागात असतो। दुसरा पॉईंट आहे, जठराचा अल्सर हा 50 ते 60 वर्षाच्या लोकांना होण्याचे प्रमाण जास्त असते। तर जठराच्या अल्सरमध्ये 50 ते 60 वर्षाच्या लोकांमध्ये हा अल्सर होण्याचं प्रमाण ही जास्त असते। आणि डिओडिनल अल्सर हा 30 वर्षावरील लोकांच्या रुग्णांना होऊ शकतो। हा अल्सर लवकर भरून येऊ शकतो। कोणता? जठराचा अल्सर हा लवकर भरून येऊ शकतो। तर डिओडिनल अल्सर हा दीर्घकालीन असतो व लवकर भरून येत नाही। चौथा पॉईंट आहे, गॅस्ट्रिक अल्सर असेल तर पोटदुखी ही डाव्या एपिगॅस्ट्रिक भागात असते आणि डिओडिनल अल्सर असेल तर उजव्या एपिगॅस्ट्रिक भागात असते। पोटदुखी ही उजव्या एपिगॅस्ट्रिक भागात असते। पाचवा पॉईंट आहे, गॅस्ट्रिक अल्सरमध्ये पोटदुखी ही जेवणानंतर लगेचच सुरू होते आणि डिओडिनल अल्सरमध्ये पोटदुखी ही जेवणानंतर 1 किंवा 2 तासांनी सुरू होते। म्हणजे लगेच सुरू होत नाही आणि ही लगेच सुरू होते गॅस्ट्रिकमध्ये। यामध्ये वजन कमी होते आणि यामध्ये वजन वाढते। डिओडिनलमध्ये काय होतं, वजन वाढते, गॅस्ट्रिकमध्ये वजन कमी होते। सातवा पॉईंट आहे, करपट ढेकर येतात, तिखट आंबट गुळण्या येतात आणि डिओडिनलमध्ये करपट ढेकरा येतात। जठरामधील हायड्रोक्लोरिक ॲसिडचे प्रमाण वाढते। अति मद्यपान अति धूम्रपान करणाऱ्या लोकांना गॅस्ट्रिक अल्सर होतो। तर डिओडिनल अल्सर हा कोणाला होऊ शकतो, तर हायड्रोक्लोरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यामुळे, तिखट तेलकट इत्यादी कारणे याची असू शकतात। 9वा पॉईंट आहे, स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असते आणि पोस्ट मेनोपॉझल स्त्रियांमध्ये आढळून येते। 9वा पॉईंट आहे, स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त असते डिओडिनल अल्सरचे। 10वा पॉईंट आहे, यामध्ये रक्ताची उलटी होते, यामध्ये मलिना कॉमन आहे। 11वा पॉईंट आहे, यामध्ये औषध उपचार प्रतिबंधात्मक उपाय करून बरा होऊ शकतो, नाही झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते। जर हा वाढत गेला तर औषध उपचाराने जर बरा नाही झाला तर शस्त्रक्रिया करायची वेळ येऊ शकते गॅस्ट्रिक अल्सरमध्ये। आणि ह्याच्यामध्ये पण औषध उपचार प्रतिबंधात्मक उपाय करून बरा होऊ शकत नाही, झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते, नाही झाल्यास। हा पॉईंट 11वा सेम आहे दोघांच्यामध्ये, पण औषध उपचाराने जर नाही झाला तर लास्ट पर्याय कोणता आहे, तर ऑपरेशनचा। तर हे 2 पॉईंट पण ह्याच्यामध्ये लिहू शकतो। आता मी हे व्यवस्थित म्हणजे तुम्ही लिहिताना व्यवस्थित पेन्सिल आणि स्केलचा वापर करून व्यवस्थित डिवायडेशन करून लिहायचं आहे। हे मी माझ्या स्वतःला अभ्यास करताना मी हे पॉईंट काढून मी असे नोट्स काढून गडबडीमध्ये लिहिले होते, तर तेच नोट्स मी तुमच्यासाठी यूट्यूबवरती टाकलेले आहेत। तर ते तुम्ही असं सुटसुटीत व्यवस्थित लिहायचं आहे, अक्षर वगैरे व्यवस्थित काढायचे आहेत। उद्देश एवढाच आहे की सगळे पॉईंट्स तुमच्यापर्यंत पोहोचावेत, डिफरन्स पोहोचावेत, म्हणून मी घाईघाईने हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे। तर असेच भरपूर मी टाकलेले आहेत माझ्या स्वतःसाठी अभ्यासासाठी जे काढलेले नोट्स होते ते मी तुम्हाला देणार आहे। तर यापुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत माझ्या चॅनल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।